हॅलो फ्रेंड्स, घेऊन आला आहे तुमच्याकडे नवीन टॉपिक, तो म्हणजे डायहायब्रिड क्रॉस. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मोनोहायब्रिड क्रॉस बघितला होता, जो बिट इझी होता. हा जो डायहायब्रिड क्रॉस आहे तो बऱ्याच लोकांना त्रास होतो, बऱ्याच लोकांना कन्फ्युजिंग वाटतो, पण ह्या व्हिडिओ नंतर नक्कीच नाही वाटणार. चला थोडा सोप्या रीतीने आपण डायहायब्रिड क्रॉस समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर डायहायब्रिड क्रॉस म्हणजेच काय? जसं मोनोहायब्रिड क्रॉस पण आपण 2 पॅरेंट्स मध्ये केला होता, तसंच डायहायब्रिड क्रॉस देखील आपल्याला 2 पॅरेंट्स मध्ये करायचा आहे. फक्त ह्या वेळेस एक थोडासा बदल आहे, आणि तो बदल म्हणजेच काय की यावेळेस 2 ट्रेट जे आहेत ते आपल्याला कन्सिडर करायचे आहे. सो इथे जो डाय वर्ड आपल्याला दिला आहे, हा डाय वर्ड आपल्याला 2 ट्रेट्स किंवा कॅरेक्टरची जी जोडी आहे ती आपल्याला इथे कन्सिडर करायला लावतोय. 2 ट्रेट्स किंवा 2 कॅरेक्टर्सच्या जोडीला कन्सिडर करून जेव्हा क्रॉस केला जातो तेव्हा त्याला आपण डायहायब्रिड क्रॉस म्हणतो. जर सोप्या रीतीने डेफिनेशन द्यायची झाली तर ती काय येईल? अ क्रॉस मेड between 2 pure parents for 2 traits. जेव्हा 2 ट्रेट्स साठी 2 प्युअर पॅरेंट्स मध्ये आपण क्रॉस करणार आहोत त्याला म्हणायचं डायहायब्रिड क्रॉस. एक प्रश्न विचारू, प्युअर पॅरेंट्स म्हणजे नक्की काय रे? आपण मागच्या मोनोहायब्रिड क्रॉसच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याबद्दल चर्चा केली होती की प्युअर पॅरेंट्स म्हणजेच काय. मे बऱ्याच लोकांनी आन्सर देऊन टाकला असेल. प्युअर पॅरेंट्स म्हणजेच काय? तो होमोझायगस पॅरेंट्स. असे पॅरेंट्स ज्यांचं कॅरेक्टर त्यांच्यासाठी ट्रुथफुल आहे, म्हणजेच ते कॅरेक्टर जे आहे ते ट्रुथफुल आहे, त्याच्यामध्ये सिमिलर अलील्स जे आहे ते बघायला मिळत आहे, कुठल्या प्रकारची हेट्रोझायगस कंडिशन बघायला मिळत नाहीये, त्याला आपण प्युअर पॅरेंट्स म्हणतो. आता हे जे प्युअर पॅरेंट्स आहेत त्यांचा आपला क्रॉस करायचा आहे तोही 2 वेगळ्या वेगळ्या ट्रेट कन्सिडर करून. मग आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. कुठल्या तरी 2 ट्रेट्स आहेत त्याचं आपण उदाहरण घेऊया. मग एक ट्रेट आपण निवडूया ती म्हणजे हाईट ऑफ प्लांटची, आणि दुसरी ट्रेट आपण निवडूया कलर ऑफ फ्लावरची. 2 ट्रेटला मिळून आपण हा क्रॉस करण्याचा प्रयत्न करूया. चला, तर ज्या 2 ट्रेट आपण डिसाईड केल्या त्या म्हणजे हाईट ऑफ प्लांट आणि कलर ऑफ फ्लावर, आता त्यांना पुढे घेऊन जाऊया. सो जेव्हा पण आपण अशा प्रकारचा क्रॉस करणार असतो तेव्हा आपण एक्झॅक्टली काय करतो? तर सगळ्यात पहिल्यांदा पॅरेंट्स जे आहे ते डिसाईड करतो. पॅरेंट्स म्हणजेच काय? आपल्याला 2 प्लांट निवडायचे आहेत. या दोन्ही प्लांट मध्ये आपल्या ह्या दोन्ही ट्रेट्स जे आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहे, आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. म्हणजे आपला एक प्लांट असं निवडायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला उंच अशी हाईट आहे ती बघायला मिळेल, आणि फ्लावर कलर जे आहे ते कलर्ड म्हणजेच पर्पलिश ब्लूइश जे आहे ते बघायला मिळतील. म्हणजे एक प्लांट झालं त्याची उंची मोठी आहे आणि ज्याच्यामध्ये कलर्ड फ्लावर आहेत. त्याच जागी आपल्याला दुसरं एक वाटाण्याचं झाड घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपला ड्वार्फ व्हाईट म्हणजे थोडंसं बुटकस ते झाड बघायला मिळतंय, आणि त्याचसोबत फुलांचा रंग जो आहे तो व्हाईट बघायला मिळतोय. सो वन प्लांट विथ द कलर्ड फ्लावर अँड द टॉल हाईट, अँड अनदर प्लांट विथ द ड्वार्फ हाईट अँड द व्हाईट कलर्ड फ्लावर, असे 2 प्लांट आपण जे आहे ते वेगळे वेगळे निवडतोय. आता ह्या पॅरेंट्सलाच म्हणजे ह्या 2 प्लांट्सचाच आपला हायब्रिडायझेशन प्रोग्राम जो आहे तो करायचा आहे, आर्टिफिशियल क्रॉस जो आहे तो करायचा आहे. आता ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला त्यांना एक पटकन रिव्हिजन देतो. हायब्रिडायझेशन प्रोग्राम करायचा म्हणजेच काय की ज्याला आपण मेल पॅरेंट म्हणतोय त्याचे आपल्याला पोलन ग्रेन्स आणायचे आहेत, आणि हे पोलन ग्रेन्स आपल्याला फिमेल पॅरेंटच्या स्टिग्मावरती टाकायचे. पोलन ग्रेन्स घेतले म्हणजे मेल गॅमेट आला, आणि स्टिग्मावरती टाकणार याचा अर्थ स्टिग्माच्या आतमध्ये खाली स्टाईल आणि ओव्हरी आहे, आणि ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल, ओव्ह्यूलच्या आतमध्ये एम्ब्रिओ सॅक, आणि एम्ब्रिओ सॅकच्या आत एग असतो. सो ज्याच्या एग सोबत फ्युजन होणार म्हणजे फिमेल गॅमेट सोबत फ्युजन होणार म्हणून तो फिमेल पॅरेंट, आणि ज्याचे पोलन ग्रेन्स आणले म्हणजेच मेल गॅमेट आणले म्हणून तो मेल पॅरेंट. आता ह्या मेल पॅरेंटचे पोलन ग्रेन्स आपल्याला फिमेल पॅरेंटच्या स्टिग्मावरती टाकायचे म्हणजे हायब्रिडायझेशन प्रोग्राम पूर्ण होणार, म्हणजेच क्रॉस जो आहे आर्टिफिशियल क्रॉस परफॉर्म होणार. सो पहिली स्टेप जी आली ती म्हणजेच काय? पॅरेंट्स जे आहेत ते डिसाइड करण्याची. एक आपण निवडला मेल पॅरेंट आणि आपण एक दुसरा निवडला फिमेल पॅरेंट. आता मेल पॅरेंट जो आहे त्याच्यामध्ये नक्की फिनोटाइप काय? फिनोटाइप म्हणजेच काय? द एक्सटर्नल अपिअरन्स, बाहेरून जे काही दृष्टिक्षेपात पडणारे कॅरेक्टर्स आहेत ते. आता मेल पॅरेंट मध्ये आपण जसं म्हटलं की झाडाची उंची बरीच आहे, टॉल हाईट आहे, आणि त्याच सोबत त्याचा फुलांचा रंग जो आहे तो कलर्ड आहे, म्हणजेच ब्लूइश पर्पलिश जो आहे तो कलर्ड जे आहे ते फुलं बघायला मिळतात. त्याचसोबत जे फिमेल पॅरेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला उंची बघायला मिळते आहे ड्वार्फ, आणि त्यांच्यामध्ये जो फुलांचा कलर आहे तो नाहीये, म्हणजे कलरलेस फ्लावर आहे, कलरलेस, अँड दॅट मीन्स कलर नाहीये. सो व्हाईट कलरचे जे काही
फुलं आहेत ते बघायला मिळतात. नॉट कलरलेस, स्पेसिफिकली व्हाईट कलर आहे, दुसरा कलर कुठलाच नाही, त्याच्यामुळे व्हाईट कलर आहे. सो असे हे दोन पॅरेंट आता आपण निवडले. आता फिनोटाईप झाला हो, मग आता आपला जिनोटाईप बघायचा आहे. तर जिनोटाईप म्हणजेच काय आपल्याला माहितीये, जिनोटाईप म्हणजेच जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, त्या ऑर्गॅनिझमचं त्या झाडामध्ये असलेले जे काही जीन्स आहेत त्यांचा स्टडी. आता हे जे काही जीन्स आहेत ते आपला ह्या कॅरेक्टर्सला एक्सप्रेस करणारे जीन्स हवे आहे. आणि आपण मागच्याच व्हिडिओमध्ये समजून घेतलं की एक्झॅक्टली अलील्स कसे लिहायचे, जीन्स कसे लिहायचे. एखादं कॅरेक्टर जे आहे त्या कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला दोन अलील्स जे आहेत ते बघायला मिळतात. म्हणजे ज्यांना थोडीशी आठवण नसेल, ज्यांना मागचा व्हिडिओ माहिती नसेल, त्यांच्यासाठी पटकन रिव्हिजन घेतो. ते म्हणजेच काय की जो ऑर्गॅनिझम आहे, जे काही झाड आहे, प्लांट आहे, ते डिप्लॉइड आहे. डिप्लॉइड म्हणजेच काय की त्याच्यामध्ये दोन सेट ऑफ क्रोमोझोम आहेत. आता हे जे काही दोन सेट ऑफ क्रोमोझोम आहे, जर आपण गार्डन पी प्लांट बद्दल बोललो तर त्याच्यामध्ये 14 क्रोमोझोम आहे टोटल. 14 पैकी 7 क्रोमोझोमचा एक सेट, 7 क्रोमोझोमचा दुसरा सेट, दोन सेट झाले. आता जर मी हाईट ऑफ प्लांट बद्दल बोललो तर हाईट ऑफ प्लांटचा जीन ह्या पण एका सेटमध्ये आहे आणि ह्या पण एका सेटमध्ये आहे. आणि आपण तो मेन्शन कसा करणार, त्याच्या पहिल्या लेटरने. मग हाईट कोणती आहे, टॉल, त्याचा पहिला लेटर कोणता, कॅपिटल टी. आपण पटकन लिहिणार कॅपिटल टी एका सेट मधला, कॅपिटल टी दुसऱ्या सेट मधला, दोन्ही सेटचे कॅपिटल टी आले, म्हणजेच दोन्ही सेटचे अलील आले. आता हे हाईट बद्दलचं झालं. मग अजून कोणाबद्दलचं बोलायचंय, सर फ्लावर कलर राहिला ना, मग फ्लावर कलरचं पण, म्हणजे एक कॅपिटल सी गेला एका सेटमध्ये, दुसरा कॅपिटल सी आला दुसऱ्या सेटमध्ये, म्हणून लिहिले कॅपिटल सी डबल. हा आला कॅपिटल टी कॅपिटल टी, कॅपिटल सी एका पॅरेंटचा जिनोटाईप, ह्या दोन कॅरेक्टरसाठी, ह्या दोन ट्रेटसाठी. तसंच फिमेल पॅरेंटसाठी काय आहे. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आपण ज्याचं पहिलं लेटर युज करतोय ना तो डॉमिनंट कॅरेक्टर आहे. म्हणजेच रेसेसिव्ह कॅरेक्टर जे आहे त्याचं कधीही लेटर युज होत नसतं. डॉमिनंट कॅरेक्टरच पहिलं लेटर युज होत असतं. कॅपिटल फॉर्म मध्ये लिहिलं तर ते डॉमिनंट, आणि जर स्मॉल फॉर्म मध्ये लिहिलं तर ते रेसेसिव्ह. म्हणजे ड्वार्फ साठी आपण जेव्हा लिहिणार तेव्हा ते स्मॉल फॉर्म मध्ये लिहिणार, म्हणजेच स्मॉल टी. मग सर व्हाईट साठी कलर डॉमिनंट झाला म्हणजे व्हाईट रेसेसिव्ह झाला, म्हणजे कलरचा पहिला लेटर कॅपिटल सी, मग तिकडे आपण कसं लिहिणार, स्मॉल सी. हा झाला आपला फिमेल पॅरेंटचा जिनोटाईप. आता इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. मग सर पुढे काय करायचं, जिनोटाईप आले आहे म्हणजे आता आपला हायब्रिडायझेशन प्रोग्राम करायचा आहे. आपला गॅमेट्स जे आहे त्यांना मिळवायचं आहे, पोलंग्रेन जाऊन ट्रान्सफर करायचं आहे आणि गॅमेट्सचं फ्युजन करायचं आहे. मग सर गॅमेट्स कसे पडणार, चला मग त्याबद्दल बोलूया. चला तर मग बघूया गॅमेट्स कसे पडता आहेत. आता हा जो काही मेल पॅरेंट आहे त्याच्यामध्ये आपला डिप्लॉइड स्टेटमध्ये टॉल कॅरेक्टर आणि डिप्लॉइड स्टेटमध्ये जे काही कलर्ड फ्लावर्स कॅरेक्टर आहे ते बघायला मिळतंय. तुम्ही म्हणाले सर म्हणजे नक्की काय, चला पटकन समजावून सांगतो. जसं मी म्हटलं की 2n म्हणजेच डिप्लॉइड कंडिशनला 14 क्रोमोझोम आहेत. 14 पैकी आपण म्हणतोय 7चा एक सेट आणि 7 क्रोमोझोमचा दुसरा सेट. याचा अर्थ सर काय की ह्या 7 मध्ये 7 वेगळे वेगळे क्रोमोझोम्स आम्हाला बघायला मिळतील. मग समजा मी इथे एक क्रोमोझोम काढला हा, ओके, आणि तिकडेही 7 क्रोमोझोम मधला मी हा एक क्रोमोझोम काढला. आता हे दोन्ही क्रोमोझोम स्ट्रक्चरली सेम, फंक्शनली सेम. आता मला काय बघायला मिळतंय की इथे एक जीन दडला आहे, अलील दडला आहे कॅपिटल टी नावाचा, त्याच्याच सारखा तिकडे पण एक जीन दडला आहे कॅपिटल टी नावाचा. सो आपण जे दोन कॅपिटल टी लिहिले ना ते अशा प्रकारे आले. असं आपण म्हणूया की चला सर याच्यामधला अजून एक क्रोमोझोम आपण खाली ड्रॉ करूया, म्हणजे ह्या 7 मधला अजून एक खाली क्रोमोझोम ड्रॉ केला, ह्या 7 मधलाही अजून एक क्रोमोझोम खाली मी ड्रॉ केला, ओके. आणि मला इथे एक अलील प्रेझेंट बघायला मिळतोय कॅपिटल सी, इथे एक अलील प्रेझेंट बघायला मिळतोय कॅपिटल सी. सो ही आली माझ्या जिनोटाईपची कंडिशन, अशा प्रकारे काहीतरी बघायला मिळते. डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर, ज्यात टोटल क्रोमोझोम 14 आहेत, 7 आणि 7 क्रोमोझोमचा एक सेट. या 7 क्रोमोझोम मधले मी 2 क्रोमोझोम ड्रॉ केले ज्यांच्यावरती कॅपिटल टी कॅपिटल सी बघायला मिळतोय. त्यांच्याच सारखे 2 क्रोमोझोम पुढच्या 7च्याही सेटमध्ये बघायला मिळतात ज्यांच्यावरती कॅपिटल टी आणि कॅपिटल सी असं आहे. आता गॅमेट्स बनणार म्हणजे काय होणार, सर ऑर्गॅनिझम डिप्लॉइड असतो पण गॅमेट्स तर हॅप्लॉइड असतात. याचा अर्थ त्यांच्यामध्ये कुठंतरी एकच सेट जाणार, म्हणजे जाताना आयदर 7चा हा सेट जाईल किंवा 7चा हा सेट जाईल, कुठला तरी एक. बघा असं कधी होणार नाही की दोघही अलील असलेल्या क्रोमोझोमची पेअर एकाच सेटमध्ये जाईल. म्हणजे कॅपिटल टी ही जी जोडी आहे ना ती एकाच सेटमध्ये नाही जाणार, ते वेगळे वेगळेच राहतात. ते वेगळे वेगळेच तुम्हाला आपण की इनहेरिटन्स करताना बघायला मिळतील, इतकं साधंसं आहे. त्यामुळे कॅपिटल टी कॅपिटल सी ही किंवा ही कुठेतरी एक जोडी जाणार एवढं तर नक्की. म्हणजे गॅमेट्स जो आहे ते कसे बनणार आहे,
कॅपिटल टी कॅपिटल सीचा एक गॅमेट. मग सर तिकडे कसं होईल? सिंपल आहे, तिकडे पण 2n14 क्रोमोझोम हा फिमेल पॅरेंट आहे, त्याचाही क्रोमोझोम नंबर असेल, म्हणजे त्याच्यामध्येही 7चा एक सेट, त्याच्यामध्येही 7चा दुसरा सेट. मग ह्याच्यामधलेही जर आपण क्रोमोझोम्स ड्रॉ केले लाईक दिस, इकडे पण मी जर क्रोमोझोम त्याच्यासारखाच दुसरा ड्रॉ केला आणि इफ आय शो यू, इथे आहे एक अलील, इथे एक अलील. मग आता इकडे कोणती जोडी आहे? स्मॉल टीची. मग स्मॉल टी त्याच्यासारखा मी अजून एक छोटासा क्रोमोझोम खाली ड्रॉ केला लाईक दिस, इकडेही ड्रॉ करूया लाईक दिस. म्हणजे इकडे कोणती जोडी आली सर? इकडे जोडी आली स्मॉल सीची. मग जेव्हा ह्यांच्यामध्येही गॅमेट बनायची वेळ येईल, हा फिमेल पॅरेंट आहे, तोही डिप्लॉइड आहे, गॅमेट असतो हॅप्लॉइड, याचा अर्थ कुठला तरी एकच सेट जाईल, म्हणजे हा एक सेट जाईल किंवा हा एक सेट जाईल. म्हणजे गॅमेट कोणता बनतोय? स्मॉल सीचा. याचा अर्थ मेल पॅरेंट साठी गॅमेट आला कॅपिटल टी कॅपिटल सी, इकडे फिमेल साठी गॅमेट आला स्मॉल सी. असे आले हे गॅमेट्स. इतकं सिंपलच आहे गॅमेट्सचं सायन्स. बघितल्याप्रमाणे गॅमेट्स आलेले आहेत. मग आता काय? हायब्रिडायझेशन प्रोग्राम पूर्ण करूया, गॅमेट्सचं फ्युजन करूया. मेल गॅमेट असलेले पोलन ग्रेन स्टिग्मावरती टाकले, स्टिग्मावर रिजनरेशन झालं, स्टिग्मा मधून पोलन ट्यूब स्टाईल मध्ये उतरली, स्टाईल मधून ती ओव्ह्यूल पर्यंत पोहोचली, ओव्ह्यूलला पेनिट्रेटही केलं आणि मग पुढे फर्टिलायझेशन झालं. फर्टिलायझेशन होताना मेल गॅमेट कॅपिटल टी कॅपिटल सी घेऊन आला, फिमेल गॅमेट स्मॉल सी घेऊन आला, या दोघांचं फ्युजन झालं आणि फ्युजन झाल्यानंतर मग झायगोट तयार झाला. झायगोटचा पुढे जाऊन एम्ब्रिओ तयार झाला, एम्ब्रिओने एंडोस्पर्म सोबत सीड बनवलं. समजा आपण ते सीड लावलं देखील आणि मग ह्या सीड पासून एक नवीन झाड जन्माला आलं, ज्याच्यामध्ये आम्हाला काय जिनोटाईप बघायला मिळेल? तर इकडून आला कॅपिटल टी मेल पॅरेंट कडनं कॅपिटल टी, फिमेल पॅरेंट कडनं आला स्मॉल टी, मग हा आला स्मॉल टी. मेल पॅरेंट कडनं आला कॅपिटल सी, मग हा आलेला कॅपिटल सी. फिमेल पॅरेंट कडनं आला स्मॉल सी, मग हा आलेला स्मॉल सी. असा जन्माला आला आमचा पहिला हायब्रिड, ज्याला आम्ही म्हणतो F1 जनरेशनचा हायब्रिड. ज्यांना F1 जनरेशन आठवत नाहीये त्यांच्यासाठी मुद्दाम, F1 म्हणजेच फर्स्ट फिलियल जनरेशन. फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणजेच पहिली ऑफस्प्रिंग जनरेशन, पहिली प्रोजेनी जनरेशन जी आहे तिच्याबद्दल आपण बोलतोय. आता हा जो हायब्रिड आला आहे त्याचा फिनोटाईप नक्की काय? हा तर जिनोटाईप झाला, अलिल्स दिले म्हणजे जिनोटाईप झाला. व्हॉट इज फिनोटाईप? सिंपल आहे, बाहेरून कसं दिसतंय. चला इथून आम्हाला पटकन बघून कळून जाईल. कॅपिटल टी स्मॉल टी, याच्यापैकी कॅपिटल टी झाला डॉमिनंट कॅरेक्टर. कॅपिटल टी म्हणजेच काय सर? टॉल. म्हणजे हाईट कोणती झाली इथे? टॉल झाली. सर कॅपिटल सी स्मॉल सी पैकी कॅपिटल सी आला डॉमिनंट, कॅपिटल सीचं कॅरेक्टर कोणतं? कलर्ड. म्हणजेच इथे आला आमचा फिनोटाईप फॉर फ्लावर इज कलर्ड. म्हणजे आमचा F1 हायब्रिडचा फिनोटाईप आहे टॉल आणि कलर्ड. यानंतर मेंडलने काय केलं होतं? यानंतर मेंडलने ती चूक वगैरे लक्षात आली म्हणून पटकन काय केलं? सेल्फ पॉलिनेशन केलं. म्हणजेच F1 हायब्रिडचं सेल्फिंग जे आहे ते करून पाहिलं, आर्टिफिशियल सेल्फ पॉलिनेशन जे आहे ते केलं. चला पटकन आपण बघूया ते कसं झालं. तर सेल्फिंगची जी काही कंडिशन आहे ती अशी काहीतरी आपण लिहिणार. म्हणजेच आलेला जो F1 हायब्रिड आहे त्याचाच सेल्फ क्रॉस करायचा आहे, म्हणजे त्याचाच क्रॉस त्याच्या सोबत केला. याचा अर्थ असा होणार की त्यालाच आपण मेल पॅरेंट मानायचं आणि त्यालाच आपण फिमेल पॅरेंट देखील मानायचं. पोलन ग्रेनही त्याचेच घ्यायचे आणि त्याला स्टिग्मावरतीही टाकायचं, त्याच झाडावरच्या फ्लावरवरती. म्हणून त्याला आपण आर्टिफिशियल सेल्फ पॉलिनेशन म्हणजेच सेल्फिंग जे आहे ते म्हणतो आहोत. सेल्फिंग इन F1 हायब्रिड, म्हणजे आलेल्या हायब्रिड मध्ये ते सेल्फिंग केलं. आता सर कसं? इथे जिनोटाईप आहे सर, मग आता याचा गॅमेट्सही पाडावे लागतील. आता हे गॅमेट्स पडणार कसे? बघा, हे गॅमेट्स जे आहे ते पाडण्याच्या दोन टेक्निक आहे. टेक्निक म्हणण्यापेक्षा दोन पद्धती आहे. एक अत्यंत वेग पद्धत आहे, अत्यंत सोपी पद्धत आहे. ते म्हणजे 4 अलील्स लांब लांब लिहा आणि त्यांची कॉम्बिनेशन तयार करा. तीही समजावून सांगेल, सोपी आहे. पण त्याच्यापेक्षा अजून एक सोपी वाली आहे, तीही समजावून सांगतो. म्हणजे ऍक्च्युअली गॅमेट्स कशा प्रकारे पडतात, 4 प्रकारचे गॅमेट्स पडणार आहेत, ते कसे पडतात समजून घेऊया. थोडंसं नीट लक्ष द्या फक्त या विषयाकडे, कॉन्सन्ट्रेशन नक्की ठेवा. सो आपण मेल बद्दल बोलूया, म्हणजे त्याच मेल गॅमेट्स वर्णाबद्दल बोलूया. तर कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल सी स्मॉल सी अशा प्रकारचा हा जिनोटाईप आहे. जसं मी म्हटलं की गार्डन पी प्लांट 2n14 14 क्रोमोझोमचं जीन आपण की जिनोम जो आहे तो दाखवतोय. या 14 क्रोमोझोम मध्ये आपण जसं म्हटलं की 7 क्रोमोझोमचा एक सेट, 7 क्रोमोझोमचा दुसरा सेट. ओके, आता मी ड्रॉ करताना इथे ड्रॉ केला होता हा एक क्रोमोझोम,
ह्या 7 मधला मी हा एक सेम क्रोमोझोम काढतोय, ज्याला आपण होमोलॉगस क्रोमोझोम म्हणतो. स्ट्रक्चर फंक्शन सेम. इथे आहे कॅपिटल टी आणि इथे येणार आहे स्मॉल टी, कारण की आता जिनोटाइप जो आहे तो कॅपिटल टी स्मॉल टी असा झाला आहे. समजा ह्या 7 मधला मी अजून एक क्रोमोझोम खाली ड्रॉ केला लाईक दिस, आणि ह्या 7 मधलाही मी इकडे ड्रॉ केला. आता ही खालची जोडी पण होमोलॉगस क्रोमोझोमची जोडी झाली. यांच्यावरती मला बघायला मिळतो आहे कॅपिटल सी इथे आणि इकडे बघायला मिळतो आहे स्मॉल सी. ठीक आहे, थोडासा डिफरन्स वाटत असेल तर मोठा करूया दिस. ओके, जसं मी म्हटलं डिप्लॉइड कंडिशनला 14 क्रोमोझोम आहे, 7 क्रोमोझोमचे 2 सेट. ह्या 7च्या सेटमध्ये कॅपिटल टी कॅपिटल सी, ह्या 7च्या सेटमध्ये स्मॉल टी स्मॉल सी अशी एलिलिक पेअर आहे. गॅमेट्स नेहमी कसे असतात? हॅप्लॉइड. आपण जसं आधी पण म्हटलंय तसंच गॅमेट्स आहेत हॅप्लॉइड. म्हणजे सर गॅमेट्स मध्ये कुठला तरी एकच सेट जाणार, म्हणजे जाईल तर हा एक सेट जाईल किंवा हा एक सेट जाईल. कुठलाही जाऊ शकतो ते आपण ठरवू नाही शकत, कुठलाही सेट जाऊ शकतो. पॉसिबिलिटी दोघांची पण आहे. म्हणजे गॅमेट्स जे पडणार आहेत सर त्यामध्ये कॅपिटल टी कॅपिटल सी हा एक गॅमेट नक्की झाला, स्मॉल टी स्मॉल सी हा एक गॅमेट नक्की झाला. हे 2 गॅमेट झाले. मग झालं ना सर, सोपं आहे ना? नाही ना बाळांनो, थोडासा कन्फ्युजनचा विषय. काय कन्फ्युजनचा विषय? हे 2 गॅमेट्स पडणार हे निश्चित, पण विषय हा आहे की इथे थोडासा खेळ आहे. काय सर? 14 क्रोमोझोम टोटल आहे, 7 क्रोमोझोमचा सेट आहे मान्य. तुम्ही इथे म्हणता आहात की कॅपिटल टीचा क्रोमोझोम आहे, इकडे जो क्रोमोझोम आहे तो स्मॉल टी घेऊन आहे मान्य. पण ज्या सेटमध्ये कॅपिटल टी आहे त्याच सेटमध्ये कॅपिटल सीचा क्रोमोझोम राहील याची काही शाश्वती नाही. असं देखील होऊ शकतं की कॅपिटल टी ज्या सेटमध्ये आहे त्याच सेटमध्ये मे बी स्मॉल सीचा अलील असेल आणि ज्या सेटमध्ये स्मॉल टी वाला आलेला आहे त्या सेटमध्ये कॅपिटल सीचा आलेला असेल, असं देखील होऊ शकतो. म्हणजे अलील जे आहे ज्या क्रोमोझोम वरती ते बसतात ते क्रोमोझोम काय ठरवून थोडी बसलेत की ह्याच सेटमध्ये जायचं किंवा त्याच सेटमध्ये जायचं. दे कॅन गेट अल्टर्ड. सो कॅपिटल टी स्मॉल सी ची पण जोडी असू शकते आणि स्मॉल टी कॅपिटल सी ची पण जोडी असू शकते. म्हणजे अलील्सच्या पॉसिबिलिटी अजून 2 वाढल्या. कॅपिटल टी स्मॉल सी 1 आणि स्मॉल टी कॅपिटल सी 2 असे 2 अलील अजून वाढू शकतात. 2 गॅमेट्स जे आहेत ते अजून वाढतात. म्हणजे गॅमेट्सच्या पॉसिबिलिटी 4 प्रकारच्या झाल्या ह्या अशा. समजलं नसेल ते इतकं अवघड नाहीये. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की क्रोमोझोम जे आहे जो अलील ते होल्ड करत आहेत याची शाश्वती नाही की दुसरा क्रोमोझोम पण त्याच्यासारखाच अलील मेंटेन करेल. समजा एका क्रोमोझोम वरती डॉमिनंट अलील आहे, दॅट डज नॉट मीन की पुढच्या क्रोमोझोम वरती पण डॉमिनंट अलील असेल. मे बी रेसेसिव्ह अलील पण असू शकतो. सो अशी ही गंमत आहे. त्यामुळे इथे इथे गॅमेट्स जे आहेत त्याचे 4 पॉसिबिलिटीज तयार होतात. हे मेलचे गॅमेट झाले. मग सर तिकडे फिमेलचे गॅमेट सेम, कारण की ऑर्गॅनिझम सेम, प्लांट सेमच आहे. म्हणजे इकडे फिमेलचे गॅमेट पण कॅपिटल टी कॅपिटल सी. एक गॅमेट आहे का कॅपिटल टी कॅपिटल सी? हो आहे सर. कॅपिटल टी स्मॉल सी दुसरा गॅमेट आहे का? आहे. स्मॉल टी कॅपिटल सी आहे का गॅमेट? आहे. आणि स्मॉल टी स्मॉल सी आहे का गॅमेट? आहे. सो मेल गॅमेटचे 4 प्रकार आले आणि फिमेल गॅमेटचे 4 प्रकार आलेत. हे 4 गॅमेट्स इथे आपल्याला बघायला मिळतात जेव्हा आपण सेल्फिंग करायला जातो इन F1 हायब्रिड. आता जी आपण मेथड बघितली गॅमेट पाडण्याची ती रिअलिस्टिक कंडिशन, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये गॅमेट्स कसे तयार होतात ते समजून घेतलं. एक सोपी ट्रिक पण देऊन जातो म्हणजे गॅमेट्स कसे बनतात ते कळून जाईल. जास्त अवघड काम नाहीये. त्यामध्ये जास्त डोक्याला ताण करायची गरज नसेल तर सोपी पद्धत. त्यामध्येच काय करायचं? कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल सी स्मॉल सी हे 4 आले थोडेसे लांब लांब लिहिले आपण. का लिहिले त्याचं कारण पटकन कळेल. गॅमेट पाडताना एक रूल जो आहे डोक्यामध्ये लक्षात ठेवायचा, ही ट्रिक डोक्यामध्ये फिट्ट करून ठेवायची. ती म्हणजेच काय? एका गॅमेटमध्ये 2 सारखे अलील जाऊ द्यायचे नाही. काय? एका गॅमेटमध्ये 2 सारखे अलील जायला नको आहेत आपल्याला. मग आपण काय करूया? 2 वेगवेगळ्या अलील्सचं कॉम्बिनेशन बनवून बघूया. कसं काय बरं? कॅपिटल टी कोणासोबत जाऊ शकतो? सारख्या अलील सोबत, म्हणजे दुसऱ्या टी सोबत तर नाही जाऊ शकत, सी सोबत जाऊ शकतो. सो या दोघांची एक पेअर झाली. कॅपिटल टी कॅपिटल सी हा एक गॅमेट आला. सो मग सर हा कॅपिटल टी स्मॉल सी सोबत पण जाऊ शकतो 100%. मग कॅपिटल टी स्मॉल सी हा दुसरा गॅमेट झाला. ओके, हे एक कॉम्बिनेशन झालं. मग सर हा स्मॉल टी तो पण तर जाऊ शकतो.
कॅपिटल टी सोबत जाईल का? नाही सर, आपण सिमिलर अलिल्स जायला लावलेले नाहीयेत. मग स्मॉल टी कोणासोबत गेला? कॅपिटल सी सोबत. मग स्मॉल टी कॅपिटल सी हा एक गॅमेट झाला अजून, आणि स्मॉल टी गेला स्मॉल सी सोबत. सर तिकडे पण कॉम्बिनेशन पॉसिबल आहे, स्मॉल टी स्मॉल सी, हे झालं चौथं गॅमेटिक कॉम्बिनेशन. सो असे हे 4 वेगळे गॅमेटिक कॉम्बिनेशन्स आपण अत्यंत सोप्या पद्धतीने, जास्त डोक्याला त्रास न करून घेता आपण काढू शकतो. आधी जी पद्धत सांगितली ती ऍक्च्युअल मध्ये कशा रीतीने गॅमेट्स पडतात ते, आणि हे अत्यंत सोपी ट्रिक आपल्याला एमसीक्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यू थोडीशी सोपी होऊन जाईल. मग मेल साठी पण हे 4 गॅमेट आणि फिमेल साठी पण हेच 4 गॅमेट बघायला मिळतील. जिनोटाइप सेम आहे म्हणून. सो आता आपल्याला बघायचं आहे गॅमेट्सचं फ्युजन बाय पनेट स्क्वेअर मेथड, कारण की आपण F1 जनरेशन मध्ये सेल्फिंग करणार आहोत. आता आपला F2 जनरेशन जी आहे ती बघायची आहे. तर चला बघूया मग. तर आता वेळ आहे गॅमेट फ्यूज करण्याची. या पनेट स्क्वेअर मध्ये मी आता दोन्ही प्रकारचे गॅमेट लिहिले आहे. एका बाजूला मेल गॅमेट लिहिलं आहे आणि एका बाजूला तेच सिमिलर फिमेल गॅमेट देखील लिहिले आहेत. आता ह्या गॅमेटचं फ्युजन कसं करायचं? मोनोहायब्रिड क्रॉस प्रमाणेच चालायचं आहे. याचा अर्थ दोन्ही गॅमेट्सची जी कॉमन बाजू येते आहे, जी कॉमन पॉइंट येतो आहे, तिथे हे दोघे गॅमेट्स जवळजवळ लिहायचे, म्हणजे अलिल्स जे आहे ते जवळजवळ लिहायचे. कसं? व्यवस्थित लक्ष द्या, फार महत्वाचं आहे. सो ह्या गॅमेटची आणि ह्या गॅमेटची ही कॉमन जागा झाली. याचा अर्थ हा कॅपिटल टी आणि हा कॅपिटल टी मी इथे समोरासमोर लिहिला. त्यानंतर हा कॅपिटल सी मी समोरासमोर लिहिला. असा आला माझा हा पहिला जिनोटाइप, म्हणजेच पहिल्या ऑर्गॅनिझमचा पॉसिबल जिनोटाइप. याचा अर्थ येणार आहेत आता हे 16 वेगळ्या ऑर्गॅनिझम्सचे जिनोटाइप. बघूया. हा पहिला आपण बनवला, ह्याच्या सोबत आपल्याला आता इथे फ्युजन करायचं. मग कॅपिटल टी मी इथे लिहिला, कॅपिटल सी आता इकडे स्मॉल सी आला, मग कॅपिटल सी स्मॉल सी हा इथे आला. कॅपिटल टी स्मॉल टी, मग ही कॅपिटल टी स्मॉल टी ची जोडी, कॅपिटल सी ची ही जोडी, आणि त्यानंतर कॅपिटल टी स्मॉल टी ची ही जोडी आणि कॅपिटल सी स्मॉल सी ची ही जोडी. असा झाला माझी पहिली रांग पूर्ण. सो दिस आर द 4 फर्स्ट पॉसिबल ऑर्गॅनिझम्स वी हॅव गॉट. आता याच्या पुढे जाऊया आपण. कॅपिटल टी ची ही इथे जोडी येईल, या दोघांची ही कॉमन जागा. कॅपिटल सी स्मॉल सी ची ही इथे जोडी आली. ओके. कॅपिटल टी ची ही कॉमन बाजू आली. कॅपिटल टी स्मॉल सी इथे लिहिलं स्मॉल सी. ओके. नेक्स्ट कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल सी स्मॉल सी, कॅपिटल सी स्मॉल सी, कॅपिटल टी स्मॉल टी, स्मॉल सी आला इथे. पुढे कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल सी कॅपिटल सी, कॅपिटल सी कॅपिटल सी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल सी स्मॉल सी. कारण की जनरली डॉमिनंट अलील जो आहे तो आपण पहिले लिहित जातो. बऱ्याच आता लिहिताना तर काही लोकांना प्रश्न विचारला की सर इथे तर स्मॉल सी आम्हाला पहिले येतोय, मग तुम्ही का बरं कॅपिटल सी लिहिताय किंवा कॅपिटल टी लिहिताय? डॉमिनंट अलील आपण पहिले लिहून घेतो, कारण की तो डॉमिनंट आहे, तो स्वतःला एक्सप्रेस करणार आहे, तो स्वतःला काय म्हणा की कॅरेक्टरला स्वतःला बनवणार आहे त्या ऑर्गॅनिझम मध्ये, आणि दुसऱ्याला सप्रेस देखील करणार आहे. कारण मुद्दाम आपण ते पहिले लिहितो. सो स्मॉल टी, आता इथे डॉमिनंटला ऑप्शनच नाही उरला म्हणून आपण स्मॉल टी लिहिला. कॅपिटल सी, चलो कॅपिटल सी, स्मॉल टी, कॅपिटल सी स्मॉल सी, ही जोडी आली. ओके. कॅपिटल टी स्मॉल टी, इथे यांची कॉमन बाजू आली, कॅपिटल सी स्मॉल सी, कम्प्लीट. कॅपिटल टी स्मॉल टी यांची कॉमन बाजू आली. सो कॅपिटल टी स्मॉल सी, दोघे स्मॉल सी मध्ये आहेत. स्मॉल टी, कॅपिटल सी स्मॉल सी, देन स्मॉल टी, स्मॉल सी हा आला आमचा शेवटचा पॉसिबल जिनोटाइप. हे असे आम्हाला मिळाले 16 वेगळ्या ऑर्गॅनिझमचे जिनोटाइप. सो आता काय करायचं? मोनोहायब्रिड क्रॉस प्रमाणे आपला हे 16च्या 16 ऑर्गॅनिझम फिनोटाइप वाईज आणि जिनोटाइप वाईज जे आहे ते वेगळे करायचे आहे. वर्गीकरण समजून करून घ्यायचंय. चला लागायचं कामाला मग. आता हे जे काही ऑर्गॅनिझम आहे यांचे जे काही जिनोटाइप आहे ते बघूनच आपण फिनोटाइपही लक्षात घेऊ शकतो, जिनोटाइप इन डिटेल समजून घेऊ शकतो. सो चला पटकन सुरू करूया. कॅपिटल टी, दोघही कॅपिटल टी म्हणजे डॉमिनंट अलील आले. कॅपिटल टी म्हणजे टॉल कॅरेक्टर. सो पहिल्या ऑर्गॅनिझमचं टॉल एक कॅरेक्टर झालं. कॅपिटल सी म्हणजे कॅपिटल सी हा कलर्ड फ्लावर कलरला शो करतो, म्हणजे टॉल कलर्ड, ही एक जोडी बनते आहे. म्हणजे टॉल आणि कलर्ड ही जोडी बनली. म्हणजे हा जो पहिला जिनोटाइप आहे, हा जो पहिला प्लांट आपण म्हणतोय, त्याच्यामध्ये हाईट कोणती आली? टॉल, आणि फ्लावर कलर कोणता आला? कलर्ड.
मग आपण शोधायचं का या 16 ऑर्गॅनिझम मध्ये टॉल आणि कलर्ड कोणाकोणाकडे आहे? फक्त फिनोटाईप आहे ना. टॉल होमोझायगस आहे की हेट्रोझायगस आहे हे आता आपल्याला अजून बघायचं नाही. फक्त टॉल आहे की कलर्ड आहे ते शोधूया. चला, टॉल कलर्ड हा तर एक झाला. टॉल आहे कारण कॅपिटल टी कॅपिटल सी स्मॉल सी. कॅपिटल सी आला म्हणजे कलर्ड आला, म्हणजे हे दोन झाले. हा पण एक झाला. कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी म्हणजे टॉल आला. कॅपिटल सी म्हणजे कलर्ड आला, डॉमिनंट कॅरेक्टर आहे, म्हणजे हा तिसरा झाला. कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे कॅपिटल टी डॉमिनंट टॉल आला. कॅपिटल सी कॅपिटल सी डॉमिनंट आला म्हणजे कलर्ड आला. सो टॉल आणि कलर्ड हा देखील झाला. 4 झाले. कॅपिटल टी टॉल, कॅपिटल सी म्हणजेच कलर्ड, हा पण झाला टॉल कलर्ड. कॅपिटल टी टॉल बट स्मॉल सी म्हणजे व्हाईट आलं. सो इथे कलर्डचा विषय नाहीये, म्हणजे हा तर नाही झाला. म्हणजे हे पहिले 4 आणि हा 5 झाले. कॅपिटल टी म्हणजे टॉल आला. कॅपिटल सी आला म्हणजे कलर्ड आला, म्हणजे हा पण आला. 6 झाले. कॅपिटल टी टॉल तर आहे, पण स्मॉल सी म्हणजे व्हाईट आला, म्हणजे तो काउंट नाही करू शकत आपण. सो वरचे 4 ह्या लाईनीतले 2 किती झाले टोटल? 6. चलो, कॅपिटल टी टॉल आला. कॅपिटल सी म्हणजे कलर्ड आला. चलो, हा पण झाला ऍड. देन कॅपिटल टी टॉल आला कारण की कॅपिटल टी आहे. कॅपिटल सी म्हणजे कॅपिटल सी कलर्ड आला, तो पण आहे. सो वरच्या लाईनीतले 4, या लाईनीतले 2, या लाईनीतले 2, 4 2 6 2 8. 8 तर आपले झाले. आता कोणता उरला? कॅपिटल टी टॉल आला. कॅपिटल सी कलर्ड आला, म्हणजे हा पण काउंट झाला. कॅपिटल टी हा नाही, हा टॉल आला, पण स्मॉल सी कलर्ड नाही, व्हाईट आहे, तो नाही काउंट करू शकत. स्मॉल टी नाही, स्मॉल टी नाही, कारण की ते सगळे ड्वार्फ आले. सो टोटल झाले किती? वरचे 4, या लाईनीतले 2, या लाईनीतले 2 आणि शेवटच्या लाईनीतला 1. 4 आणि 2 6, 2 8 आणि 1 9. टॉल आणि कलर्ड आले माझ्याकडे 9. पहिले मला फिनोटाईप सापडले 9 फिनोटाईप. चलो, आता हे 9 बाजूला करायचे, उरलेले बघूया. ह्याला आपण नाही म्हटलं होतं कारण की कॅपिटल टी टॉल आहे, पण पुढे स्मॉल सी होता, म्हणजे कलर्ड नाही, तो व्हाईट होता. मग तो पण एक फिनोटाईप आपल्याला मिळाला ना दुसऱ्या टाईपचा. टॉल आहे पण जोडीला कोण सापडला? हो, व्हाईट सापडला. हा एक सापडला इथे, याला मी इथे वरती डॅश देतो. स्मॉल सी होता म्हणून तो व्हाईट आहे. कॅपिटल टी टॉल हाईट आहे, पण स्मॉल सी म्हणजे व्हाईट आला. सो अगेन टॉल आणि व्हाईटचा मला हा दुसरा मेंबर सापडला इथे. आता हे दोघंही मोजले गेले, हाही बिचारा मोजला गेला. सर इकडे जा ना, कारण की हे रे बाबांनो हे हाईटला डॉफ आहे ना, म्हणून जात नाही तिकडे. हा बघा इथे सापडतोय. सो 1 2 3 4 हे मोजले गेले, 1 2 3 4 हे मोजले गेले, 1 2 हे मोजले गेले, हाही मोजला गेला. हा बिचारा राहिला होता ना, कॅपिटल टी स्मॉल सी म्हणजे हाईटला टॉल आणि फ्लावर कलरला व्हाईट, म्हणजे हा एक सापडला. वरती डॅश मला हा एक आणि हा एक, 3 झाले. टॉल आणि व्हाईटचे सापडले 3. चलो, इथपर्यंत आलो. सो आता हे पहिल्या लाईनीतले 4 झाले, दुसऱ्या लाईनीतले 4 झाले, या तिसऱ्या लाईनीतले 2 झाले आणि ह्या चौथ्या लाईनीतले पण हे 2 झाले. सर म्हणजे आता खेळ फक्त या चौघातच उरलेला आहे. सर याचा काय फिनोटाईप? स्मॉल टी हाईट कशी आली? ड्वार्फ. चला, ड्वार्फ लिहूया इथे. ओके. आणि कॅपिटल सी म्हणजे कलर्ड फ्लावर आहे. कॅपिटल सी डॉमिनंट कॅरेक्टर, सो फ्लावर कलर हा कलर्ड म्हणजेच ब्लूइश पर्पल. सो हाईटला ड्वार्फ, फ्लावर कलर्ड आहे. हाईटला ड्वार्फ, फ्लावर कलर्ड आहे. हाईटला ड्वार्फ, फ्लावर कलर्ड आहे. हे 1 2 आणि हे 3, हे तिघही मेंबर एकसारखेच आहेत. हाईटला ड्वार्फ आहेत आणि कॅपिटल सी तिघांमध्ये आहे, म्हणून त्यांच्यामध्ये कलर्ड फ्लावर आहे. म्हणजे 1 2 आणि हे 3 मला मिळाले ड्वार्फ आणि कलर्ड. म्हणजे उरला हा बिचारा शेवटचा. स्मॉल टी म्हणजे ड्वार्फही, स्मॉल सी म्हणजे व्हाईट फ्लावर. सो मला शेवटचा फिनोटाईप मिळतो आहे ड्वार्फ अँड व्हाईट फ्लावर वाला, तो बिचारा एकटाच उरला. म्हणजे हा आला माझा फिनोटिपिक प्रपोर्शन ऑफ द प्लांट. हे जे काही आपण लिहिलेलं आहे हे फिनोटाइप्स जे आपल्याला अवेलेबल झाले. 9 टॉल कलर्ड प्लांट्स मिळणार आहेत, 3 टॉल व्हाईट फ्लावर्स प्लांट्स मिळणार आहेत, 3 ड्वार्फ कलर्ड फ्लावर बनणारे प्लांट्स मिळणार आहेत, तर एकच ड्वार्फ आणि व्हाईट कलर्ड फ्लावर मिळणार आपला प्लांट बघायला मिळेल. सो फिनोटाइप वाईज आता आपलं प्रपोर्शन कसं येतं, ज्याला आपण फिनोटिपिक रेशो म्हणतो, पीआर ज्याला आपण म्हणतो फिनोटिपिक रेशो, पीआर प्रपोर्शन आपण म्हणतोय. सो 9 टॉल कलर्डला 3 टॉल व्हाईट
ला 3 ड्वार्फ कलर्ड, ला 1 ड्वार्फ व्हाईट. पीआर आला 9:2, 3:2, 3:1 असा आमचा हा फिनोटिपिक रेशो आला. हे झाले फिनोटाईप. आता मुख्य विषय आहे तो म्हणजे जिनोटाईप. जिनोटाईप म्हणजेच काय की आलेले जे काही कॅरेक्टर आहेत, टॉल, कलर्ड, व्हाईट, ड्वार्फ, जे काही असेल ते, त्यांच्यामध्ये कंडिशन कोणती आहे, होमोझायगस की हेट्रोझायगस. जिनोटाईप म्हणजे आपल्याला ती कंडिशन समजून द्यावी लागते ना, होमो की हेट्रो. मग इथे प्रत्येक जिनोटाईप बघायचा, त्याचं टॉल कॅरेक्टर होमो आहे की हेट्रो आहे, त्याचं कलर्ड कॅरेक्टर होमो आहे की हेट्रो आहे, हे प्रत्येक कॅरेक्टर आलेली कंडिशन वाईज समजून घ्यायचं आहे आपल्याला. चला त्या मुख्य कामाला लागूया. इथपर्यंत तग धरली आहे म्हटल्यावरती अजून थोड्या वेळात तग नक्कीच धरू शकता. चला लागूया कामाला. जिनोटाईप शोधूया आपण. आपल्याला शोधायचा आहे जिनोटिपिक रेशो, GR शोधायचा आपल्याला आता. सो पहिला मेंबर बघा काय दिसतोय, कॅपिटल टी म्हणजे टॉल आहे हाईटला. दोघही अलील सिमिलर दिसत आहे म्हणजे होमोझायगस झाला. सो इथे मी मोठं न लिहिता फक्त होमोटॉल असं लिहितो, होमोटॉल. आणि कॅपिटल सी म्हणजेच काय, तो झाला कलर्ड फ्लॉवर बनवणारा. मग इथे आपण लिहूया होमो कलर्ड. कसं आहे माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून मुद्दाम होमोटॉल, होमो कलर्ड. किती बाबा ते, हा बिचारा पहिला असाच दिसतोय, याच्यासारखा दुसरा कोणी दिसतोय का बघा बरं तुम्ही तरी एकदा. नाही दिसत आहे म्हणजे हा बिचारा एकटाच आहे. होमोटॉल आणि होमो कलर्ड म्हणजे दोन्ही अलील सिमिलर असलेला टॉल, दोन्ही अलील कलर्ड असलेला टॉल, असं कॉम्बिनेशन याच्या होळामध्ये कुठेही, या 16 मध्ये कुठेही नाही. म्हणजे हा होमोटॉल, होमो कलर्ड एकच आहे. इथपर्यंत झालं. पुढचा मेंबर कॅपिटल टी म्हणजे होमोटॉल. सर होमोटॉल तर आला ना, पण पुढे बघा होमोझायगस टॉल तर आहे, पण कॅपिटल सी स्मॉल सी आहे ना, म्हणजे कलर्ड आहे पण होमोझायगस कलर्ड नाहीये. दोघही आलेले वेगळे वेगळे आहेत म्हणजे तो झाला हेटेरोझायगस कलर्ड. हेट्रोझायगस कलर्ड. मग सर असे किती आहेत बघा, हा होमोझायगस टॉल आहे, हेट्रोझायगस कलर्ड आहे. हा तर बिचारा हेट्रोझायगस टॉल आहे म्हणजे हा पण नाही, हा पण हेट्रोझायगस टॉल आहे, हा पण नाही, हा होमोझायगस टॉल आहे ना सर, आणि हेट्रोझायगस कलर्ड आहे म्हणजे हा आणि हा सेम सेम झाला, क्रॉस मध्ये कॉम्बिनेशन आहे सर. चला ते लिहून टाकूया म्हणजे 2 मेंबर सापडले मला. बघा होमोझायगस टॉल आणि हेट्रोझायगस कलर्ड दिसताय का कुठे सिमिलर असे, असं कॉम्बिनेशन कुठे दिसतंय का, नाहीये, म्हणजे हे दोघच झाले. चला ह्यांचा विषय मिटला. नेक्स्ट कोण आहे, कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजेच टॉल आहेत पण कसे हेटेरोझायगस, मग सर हेट्रोझायगस टॉल. पुढे आहे कलर्ड फ्लावर, कॅपिटल सी आहे म्हटल्यावर, पण होमोझायगस आहे कलर्ड सर, लिहा इथे होमोझायगस कलर्ड. किती आहेत ते, हा पहिला सापडला. बर पुढचा कसा आहे, हेट्रोझायगस टॉल, सर सापडला हेट्रोझायगस टॉल, पण पुढचा कलर्ड आहे पण हेट्रोझायगस आहे. आम्हाला कसा हवा आहे, होमोझायगस कलर्ड, तो नाही घेऊ शकत, हा तर गेला, ऑलरेडीच काउंट झालाय म्हणून. कॅपिटल टी आहे होमोझायगस टॉल सर, पण आपल्याला लागतोय हेट्रोझायगस, गेला. हा कोण आहे, हेट्रोझायगस टॉल सर, पण पुढचा हेट्रोझायगस असतं कलर्ड आहे, आम्हाला होमो कलर्ड हवाय. पुढचा हेट्रोझायगस टॉल सर, पण हा इथे कलर्ड नाहीये ना, व्हाईट आहे सर, तो नाही चालणार. पुढे कॅपिटल टी स्मॉल टी हेट्रोझायगस टॉल सर, आणि कॅपिटल सी सर मॅच करते सर, बघा हे इथे आणि इथे मॅच करते सर. मग हे सेम सेम झाले, किती आले, हे पण 2 आले. चला हेट्रोझायगस मेंबर आले 2. ओके सो हे 2 झाले. आता हा मेंबर बघूया, कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे हेट्रोझायगस टॉल, हेट्रोझायगस टॉल. ओके आणि त्यात पुढे काय आहे, कॅपिटल सी स्मॉल सी म्हणजेच हेट्रोझायगस कलर्ड. हेट्रोझायगस कलर्ड किती आहे ते, हेट्रोझायगस टॉल आणि हेट्रोझायगस कलर्ड हा एक सापडला. थोडंसं लाईनीत जायचं, इथे बघा हेट्रोझायगस टॉल, हेट्रोझायगस कलर्ड, अजून खाली हेट्रोझायगस टॉल, हेट्रोझायगस कलर्ड, अजून खाली हेट्रोझायगस टॉल, हेट्रोझायगस कलर्ड. म्हणजे हे सगळे एका लाईनीतच आहे, तिरप्या लाईनीमध्ये, म्हणजे हे डायरेक्ट आम्हाला 4 सापडले. ओके आता याच्यामध्ये कोण कोण आवरलं जरा मी पटकन राऊंड करतो. हा बिचारा झाला, हाही झाला, याच्या जोडीला हा पण झाला, हा झाला, याच्या जोडीला हा पण झाला. 1 2 3 आणि 4 हे सगळे गोल केलेले मेंबर आता आपण काउंट केलेले आहेत. आता उरला कोण, हा बघा हा सर उरला, याचं काय बघा. सो टॉल दिसतोय का, हो आहे, आणि होमोझायगस टॉल आहे, होमोझायगस
टॉल. स्मॉल सी म्हणजेच इथे कलर्ड फ्लावर नाही, इथे व्हाईट फ्लावर आहे. सो होमो व्हाईट. सर याच्यासारखं दुसरं कोणी दिसतच नाही इकडे तिकडे, मग हा बिचारा एकटाच असेल. चला एकच लिहून टाकूया. ओके, चला हा पण काउंट झाला, गोल केला त्याला पण. हा कोण आहे? कॅपिटल टी स्मॉल टी. हाईट कोणती आहे? टॉल. पण होमो की हेटेरो? हेटेरो टॉल. ओके, स्मॉल सी म्हणजेच काय आलं? कलर्ड अजूनही फ्लावरचा व्हाईटच आहे. सो होमोझायगस व्हाईट. हा इथे झाला एक, आणि ह्याच्या सारखा इथे दिसतोय मला सेम. हे झाले दोन. सर क्रॉस कनेक्शन पुन्हा एकदा. सो हे झाले किती मेंबर? दोन. आता उरले परत सर शेवटी खेळ ह्या चौघांवरती जाऊन थांबतो. चला लागूया कामाला. स्मॉल टी म्हणजे हा आला हाईटला ड्वार्फ. आता हे राहणार सगळेजण होमोझायगस ड्वार्फ. आणि कॅपिटल सी म्हणजेच काय आला आता हा? सर कॅपिटल सी कलर्ड बर का, म्हणजेच होमोझायगस कलर्ड. दोन्ही आलेले सेम होते म्हणून. किती मेंबर आहे? बिचारा एकटाच आहे. चौघांमध्ये हा एकटाच सापडतोय. ओके, नेक्स्ट काय आला? स्मॉल टी म्हणजेच आला हा अगेन होमोझायगस ड्वार्फ. आणि कॅपिटल सी म्हणजे काय आला सर? हेट्रोझायगस कलर्ड, कारण की दोन्ही आलेले वेगळे वेगळे. किती आहेत? हा एक आहे आणि हा पण एक आहे. सर अगेन क्रॉस कनेक्शन. चलो हे पण झाले दोन. आता उरला हा शेवटचा स्मॉल टी म्हणजेच आला हा होमोझायगस ड्वार्फ अँड होमोझायगस स्मॉल सी म्हणजेच व्हाईट. आणि शेवटचा उरला म्हणजे हा एकटा उरला. मग सर काय रेशो झाला आपला जिनोटाइप वाईज? बघा किती मोठा रेशो झाला. 1:2:2:4:1:2:1:2:1:1. हा झाला आमचा जिनोटिपिक रेशो. फिनोटिपिक रेशो आमच्याकडे आलेला आहे 9:3:3. अरे जागा काढावं लागेल मला. 9:3:3:1. आणि आमचा जिनोटिपिक रेशो जो आहे तो आलेला आहे 1:2:2:4:1:2:1:2:1. सर कसं पाठ करायचं हे? सो थोडस सोपं करून देतो. आता ही जी आहे ही अत्यंत डिटेल्ड प्रोसेस आहे डायहॅबिड क्रॉसची, की रेशोज नक्की कसे काउंट होतात ते सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तसं एक्झामिनेशनला तुम्हाला रेशोज जे आहे ते काउंट करून द्यायची तशी गरज पडत नाही. तुम्हाला रेशो पाठ असले तरी इनफ आहे, म्हणजे जनरली एक्झाम पर्पज साठी मी म्हणतोय. बट कसं आहे की डायहॅबिड क्रॉस शिकतोय म्हटल्यावरती नक्की रेशोज कसे बनतात त्याचाही मी थोडक्यात सायन्स समजून सांगण्याचा प्रयत्न केला. सो लक्षात ठेवण्यासाठी छोटीशी ट्रिक देऊन जातो, म्हणजे सोपं पडून जाईल. फिनोटिपिक रेशो जो आहे तो फोन नंबर सारखा लक्षात ठेवूया आपण, 9331 म्हणून, म्हणजे 9331 939331 सारखा आपण फोन नंबर सारखा लक्षात ठेवू शकतो. 9331 मराठीमध्ये. मग जर हा तर फारच मोठा फोन नंबर होईल हा, नक्कीच 1:2:2:4:1:2:1:2:1:2:1. सोपं करूया. 12:24:12:12:1 12:24:12:12:1 असं आपण लक्षात ठेवूया. आता वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पण सांगता येऊ शकतो. हा नंबर थोडासा उलट पालट केला तरी चालतो, पण मी माझ्याकडनं जशा रीतीने मी काउंट केला आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगितलं. 9331 फिनोटिपिक रेशो आणि 12:24:12:12:1 जिनोटिपिक रेशो. तुम्ही हे रेशोज जे आहेत तेही डोक्यात ठेवून गेलात तरीही तुम्हाला काही हरकत नाही. तुमचं एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू जे कंटेंट आहे ते तुमचं सोपं होऊन जाईल. इव्हन एमसीक्यूजला पण तुम्हाला हे जे रेशोज आहेत ते तुम्हाला हेल्प करतील, तुमचे आन्सर्स जे आहेत ते क्लिअर करून देतील. आय होप तुम्हाला डायहॅबिड क्रॉस जो आहे तो व्यवस्थित कळला असेल. जर तुम्हाला ह्या विषयामध्ये कुठलाही डाऊट असेल तर मला नक्की सांगा, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी तुम्हाला प्रत्येक पार्ट जो आहे तो डिटेलमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर माझ्याकडनं काही गल्लत झाली असेल तर ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला अजून अशा कोणत्या कोणत्या अवघड विषयांवरती जर कंटेंट हवं असेल समजावून सोप्या भाषेमध्ये तर मला नक्की कळवा. आपण अजून डिटेलमध्ये कंटेंट बघूया, अजून जास्त गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हा विषय, हा कन्फ्युजिंग विषय अत्यंत शांततेत तुम्ही समजून घेता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. या व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.